जय सद्गुरू सगळ्यांना. आज आपण पाहणार आहोत कांदे पोहे कसे बनवायचे ते मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला मग पाहूया आपण कांदे पोह्याची रेसिपी. इथे मी कांदे पोहे बनवण्यासाठी पोहे घेतलेले आहेत. पोह्यांचे पण दोन प्रकार असतात. आपण चिवडा बनवण्यासाठी पोहे घेतो ते वेगळे असतात, पातळ पोहे असतात. आणि आपला नॉर्मल पोहे बनवण्यासाठी जे पोहे असतात ते असे थोडेसे जाडसर असतात. इथे मी एका पाण्याने धुवून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. इथे धुतल्यावर मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, कारण आपले हे जे पोहे आहेत ते भिजण्यासाठी. आणि मी वॉश एकच टाईम केलेला आहे, 2 टाईम करू नका, तर मग त्याचा पूर्णपणे खिचडा होतो. आता आपण पोहे बनवण्यासाठी तयारी करणार आहोत. इथे मी जाडसर कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी तेल टाकणार आहे. कढई तुम्ही कोणतीही घेऊ शकता. मी इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे. इथे मी 3 ते 4 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे, कारण आपल्याला बाकीचे पण मटेरियल इथे फ्राय करायचे आहेत. इथे मी एक छोटी वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. ते आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे हे आपले भाजायला जास्त वेळ लागत नाही. फास्ट गॅसवरती 2 ते 3 मिनटामध्ये भाजून निघतात. जर फास्ट गॅस ठेवली असेल तर आपल्याला सतत पळा हा फिरवावा लागणार आहे, कारण फास्ट गॅस असल्या कारणाने आपले हे जे शेंगदाणे आहेत ते करपू शकतात. पाहू शकता तुम्ही. इथे आपले जे शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित असे भाजून निघालेले आहेत. आता आपण याला काढून घेणार आहोत. पाहू शकता जास्त लालसर केलेले नाही आहेत, जास्त काळपट पण झालेले नाही आहेत. व्यवस्थित आपले हे शेंगदाणे तेलामध्ये भाजून निघालेले आहेत. त्याला आपण आता काढून एका प्लेटमध्ये साईडला ठेवूया थंड होण्यासाठी. आता आपण याच्यामध्ये बटाटा टाकणार आहे. एकच बटाटा घेतलेला आहे मी, आणि बटाट्याचे असे बारीक बारीक कापं करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर बटाटे थोडे जाडसर कापायचे असले तरी कापू शकता, पण जाडसर कापल्याने काय होतं, तेलामध्ये पटकन हे आपले फ्राय होत नाही. आतला साईड जो आहे तो कच्चा राहतो. आणि बारीक बारीक कापं केल्यानं की आतपर्यंत डीप फ्राय होतो आणि व्यवस्थित बटाटे हे शिजले जातात तेलामध्ये. पाहू शकता तुम्ही. इथे बटाटे आपल्या तेलामध्ये फ्राय करताना मंद गॅसवरच आपल्याला करायचं आहे, कारण आतपर्यंत डीप फ्राय आपले हे बटाटे झाले पाहिजेत. पाहू शकता तुम्ही. इथे आपले बटाटे हे डीप फ्राय झालेले आहे. आता मी इथे 2 कांदे चिरून घेतलेले आहे, 1 टोमॅटो, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे 5-6. कांदा आणि मिरची, कढीपत्ता आपल्याला याचे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. कांदे पोहे बनवण्यासाठी महत्त्वाचा आहे तो कांदा तुम्ही जास्त कापाल तर आपल्या पोह्यांना चव चांगली येते. पाहू शकता तुम्ही. इथे कांदा, मिरची आणि आपला कढीपत्ता, आणि आता मी 1 चमचा इतकं जिरं घेतलेलं आहे. ह्या सगळ्यांना आपल्याला इथे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. जे नवीन आहेत, नवीन गृहिणी आहेत, त्यांना जमत नसेल कांदे पोहे कसे बनवायचे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. छोट्या मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. इथे जे आपले पोहे आहेत हे पाहू शकता खूप फडफडीत झालेले आहेत. जे थोडंसं मी पाणी ठेवलेलं होतं ते पाणी पूर्णपणे आपल्या पोह्यांमध्ये मुरलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. व्यवस्थित सुकं फडफडीत झालं आहे. जेव्हा आपले हे पोहे सुकतात तेव्हा आपल्याला एक हात असा फिरवावा लागतो, कारण आता आपण हे पोहे आपल्या ह्या फोडणीमध्ये टाकणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला हे पोहे आधी सुटसुटीत करून घ्यायचे आहेत, म्हणून एक हात आपल्याला फिरवावं लागणार आहे. इथे पाहू शकता तुम्ही. आपला कांदा, मिरची हे सगळे व्यवस्थित फ्राय झालेलं आहे, भाजून निघालेलं आहे. व्यवस्थित सगळं भाजलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1 टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो मी इथे एकच घेतलेला आहे. जर आपल्याला जास्त टोमॅटो आवडत असेल तर आपण 1 ते 1.5 टोमॅटो याच्यात टाकू शकतो.
पण टॉमॅटो याच्यामध्ये मी कमी टाकलेला आहे, कारण आपल्या शेवटीला आपण याच्यामध्ये लिंबू पिळणार आहोत पोह्यांमध्ये, म्हणून मी हा इथे एकच टॉमॅटो टाकलेला आहे. व्यवस्थित आपल्या टॉमॅटोलाही इथे भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि आता आपण जे पोह्यांवरती हात फिरवलेला होता, जो पोहे आपण सुटसुटीत करून घेतलेले होते, इथे 1 चमचा मी हळद टाकलेली आहे. ते पोहे आपण आता याच्यामध्ये सुटसुटीत पोहे टाकणार आहोत, कारण डायरेक्ट जर तुम्ही पोहे टाकाल ना तर त्याचा गोळा असतो, तो गोळा जर तुम्ही सोडलात नाही ना तर अखंड याच्यामध्ये पोह्यांमध्ये तसा तो उतरतो आणि खाताना व्यवस्थित आपले जे मटेरियल आहे ते पोह्यांना लागत नाही. पाहू शकता तुम्ही, गोळा झालेला होता जे आपण पोहे भिजत टाकलेले होते, त्याचा मी हाताने चुरा केला आणि आता हे सुके फडफडीत आपले हे पोहे असे झालेले आहे. याच पद्धतीत तुम्हाला सुके फडफडीत पोहे असे सोडून नंतरच मगच आपल्या फोडणीला टाकायचे आहेत. आपले जे मगाशी शेंगदाणे होते आपण डीप फ्राय केलेले होते ते वरून टाकलेले आहे. चवीनुसार मी इथे मीठ टाकलेलं आहे. हळद मी आधीच टाकलेली होती, कारण हळद ही वरून जर टाकली तर व्यवस्थित आपल्या पोह्यांना लागत नाही आणि तेलामध्ये जर सोडली तर कच्ची हळद ती तेलामध्ये व्यवस्थित भाजली जाते. त्याच्यामुळे मी तेलामध्येच हळदीला टाकलेला आहे. आणि कलर तुम्ही पाहू शकता तेलामध्ये उतरल्या कारणाने व्यवस्थित पोह्यांना सुद्धा लागतोय. वरून जर तुम्ही टाकाल तर ही मिक्स व्हायला वेळ लागते पोह्यांमध्ये, म्हणून नेहमी लक्षात ठेवा की हळद ही पोहे बनवताना तेलामध्येच टाका. व्यवस्थित तेलामध्ये भाजून निघाल्यावरती पोह्यांना कलर व्यवस्थित येतो. आता जे काय आपले पोहे आहेत आपण याच्यामध्ये मिक्सिंग करून घेणार आहोत. मिक्सिंग व्हायलाच हवी आहे, कारण जेवढं तुम्ही मिक्सिंग कराल तेवढा कलर आपल्या पोह्यांना व्यवस्थित येतो. पाहू शकता तुम्ही इथे. आता आपण याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकणार आहोत. ती फक्त फ्लेवरसाठी आहे, जर कोणाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. इथे मी एक लिंबू घेतलेला आहे, तो आधी मी लिंबू टाकणार आहे. लिंबूने चव खूप छान येते आणि प्लस जी ॲसिडिटी होते आपल्या पोहे खाल्ल्याने जी ॲसिडिटी काही जणांना होते ती ॲसिडिटी होणार नाही. त्याच्यामुळे ही लिंबू मी पिळून टाकलेला आहे. काही जण पोहे सर्व करताना वरून टाकतात, पण तसं करू नका. जेव्हा गरम असतात आपले पोहे आपल्या गॅसवरती तेव्हाच आपल्याला हे लिंबू पिळायचं आहे. ह्याच्याने आपल्याला ॲसिडिटी होणार नाही. मागाशी मी बोलल्या कारणाने कस्तुरी मेथी मी आता टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीरने लूक हा चांगला दिसायला खूप छान येतं आणि फ्लेवर पण छान उतरतो आपल्या पोह्यांना. पाहू शकता तुम्ही, खूप चांगलं असं दिसायला आपले कांदे पोहे आहेत आणि खायलाही उत्तम लागतात. चांगलं आता आपण परत याला मिक्सिंग करणार. मिक्सिंग करून झाल्यावरती पोहे आपल्याला हे 2 ते 3 मिनटंच आपल्या कढईमध्ये ठेवायचं आहे, कारण जास्त वेळ जर तुम्ही पोहे हे कढईला ठेवलात तर ते खालची साईड ही त्याची कुरकुरीत होते. खाताना जे पोहे आहेत ते कुरकुरीतपणा देतात प्लस आपल्या जी कढई असते त्याला खाली चिपकलेले पण असतात. म्हणून 2 ते 3 मिनटानंतर आपण ही कढई गॅसवरून खाली उतरवायची आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपले कांदे पोहे रेडी झालेले आहेत. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि जे काही छोटे टिप्स आहेत ते नक्की तुम्ही तुमच्या कांदे पोह्यांसाठी उपयोगात आणाल. भेटूया पुढच्या रेसिपीला. सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू.